नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज RTची सोडत म्हणजेच लॉटरी जी आहे ती दुपारी 1 वाजता तुम्हाला ऑनलाईन पाहता येणार आहे। आपल्या मुलाचा किंवा मुलीचा लॉटरीमध्ये नंबर लागला की नाही हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला student.maharashtra.gov.in या पोर्टलवरती यावे लागणार आहे। या पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे। इथे आल्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला लॉटरी पाहण्यासाठी एक ऑप्शन देण्यात आलेला आहे, ॲप्लिकेशन व्हॉइस डिटेल्स अर्जाची स्थिती, यावरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर टाकायला विचारेल, तर या चौकोनी बॉक्समध्ये तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर गो बटनवरती क्लिक करायचं आहे। जर तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागला असेल तर तुम्हाला इथे डिस्प्ले केलं जाईल। त्यानंतर दुसरी जी पद्धत आहे, दुसऱ्या पद्धतीसाठी तुम्हाला तुमचा जो काही इथे रजिस्टर करताना मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्या मोबाईल नंबरवरती SMS यायला देखील तुम्हाला सुरुवात होईल। त्यानंतर तिसरी पद्धत जी आहे, तर तिसरी पद्धत आहे आपल्याला ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन या टॅबवरती एकदा क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशन नंबर टाकायला विचारेल। त्यानंतर तुम्ही जो क्रिएट केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकायला विचारेल। त्यानंतर हा कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्यानंतर इथे लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्याच्यानंतर तुम्हाला ॲडमिट कार्डचा एक ऑप्शन इथे देण्यात आलेला असेल, तर तुम्हाला ॲडमिट कार्ड या बटनवरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल, लॉटरीत नंबर लागला असेल, तर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याचा एक पर्याय तुम्हाला देण्यात आलेला असेल। त्या ॲडमिट कार्डवरती तुम्हाला शाळेचे नाव दिसेल, त्यानंतर पडताळणी समितीचा पत्ता दिसेल। तर RTमध्ये नंबर लागल्याच्यानंतर तुम्हाला जी काही पडताळणी समिती आलेली आहे त्या पडताळणी समितीकडे जाऊन तुमच्या कागदपत्रांची व्हेरिफिकेशन करावं लागतं, तर ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं असतं। त्यानंतर याच्या पुढील जी काही अपडेट असेल ती तुम्हाला मी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेल। त्यासाठी तुम्हाला आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आहे। धन्यवाद।